नमस्कार. प्रकाशचा प्रेमविवाह झाला आणि प्रकाश त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी होता. पण लागलीच काही दिवसांनी त्या दोघांमध्ये खूप वाद झाले आणि प्रकाशची पत्नी रचना ही आपल्या माहेरी निघून गेली. प्रकाशचं तिच्यावर इतकं प्रेम होतं की तो तिच्याविना राहू शकत नव्हता. प्रकाश रचनासाठी पूर्ण वेडा होता. त्याला खूप मानसिक त्रास होऊ लागला. मग प्रकाशने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने पॉयझन घेतलं, पण ते त्याच्या आईच्या लक्षात आलं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून उपचार केले आणि त्याचे प्राण वाचवले. आता प्रकाशच्या पत्नीला कशी तरी समजावून घालून पुन्हा आपल्या सासरे आणलं. पण प्रेमविवाह असूनही त्यांचा मध्ये काही वाद व्हायचे, तर ते त्यांनी कोणाला शेअर नाही केले, पण वाद व्हायचे. पुन्हा काहीतरी वाद झाले. पुन्हा रचना माहेरी निघून गेली. हा असा खेळ चालूच राहिला. पुन्हा त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळेला तो त्या आत्महत्येच्या प्रयत्नात यशस्वी होणार होता, पण पुन्हा दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. आज तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. उपचार सुरू होते. त्याची पत्नी त्याला भेटायला आली. आजूबाजूचे शेजारी, नातेवाईक यांचीही त्याला भेटण्यासाठी येरझाऱ्या चालू होत्या. अचानक रचना आणि तिची एक मैत्रीण कविता योगायोगाने भेटल्या आणि ती म्हटली, अगं तू इथे कशी? मग तिने सांगितलं, लव्ह मॅरेज झालं, त्याच्याशी पण वाद होत आहेत आणि आता 2दा त्याने सुसाईड केलं. पण काय कारण आहे? पण त्या दोघांच्यात बोलण्यामध्ये तिने काही कारण सांगितलं नाही. मग कविता म्हणाली, आता एवढे सुसाईड अटेम्प्ट झालेत, आता इथून पुढं तरी त्याचे प्राण वाचण्यासाठी तू त्याला सोडून जाऊ नकोस. पुन्हा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दोघांमध्ये मतभेद झाले. तिला बऱ्याच लोकांनी समजावून सांगितलं होतं, पण पुन्हा वाद होतच राहिले आणि ती हॉस्पिटलमधून घरी निघून गेली. आता प्रकाश हॉस्पिटलमध्ये होता. प्रकाशने त्याच्या आईला बोलवलं. आई इकडे ये ग. आई म्हणाली, काय रे बाळा, तू आज घरून काय आणलंस डब्यामध्ये? आई म्हणाली, पोळी आणि अंड्याची भुर्जी आणली. मग ती आज मला तुझ्या हाताने भरव ना. का रे बाळा? नाही, मला तुझ्याच हातनं खायची आहे. आईने त्याला पोळी आणि अंड्याची भुर्जी स्वतःच्या हाताने भरवली
आईच्या हातानेच त्याने पाणी प्यायला. मग आईला म्हणाला, आई आता तू तिकडे जा. ती म्हणाली, का रे बाळा? नाही अगं, तू आता तिकडे जा त्या रूममध्ये. ठीक आहे म्हणाली आणि आई निघून गेली. याने खूप उंचावरून हॉस्पिटलमध्ये असताना जो त्याचा फ्लोअर होता त्या खूप उंचीवरून खाली उडी मारली. ऑन द स्पॉट तो गेला. आईला काही लोकांनी सांगितलं, अहो तुमच्या मुलाने इथून उडी मारली. आई ही पिळवटणारी घटना ऐकून त्या खिडकीच्या दिशेने जोरात धावत गेली आणि तिने हे पाहिलं, खाली रक्ताच्या थारोळ्यात मुलगा उलटा पडला होता. आईला काय वाटलं असेल ते त्या आईच्या काळजाला माहिती. नमस्कार, मी प्रतीक्षा. मी आज ही स्टोरी सांगत आहे. योगायोगाने कुणाशी ही स्टोरी मॅच होत असेल तर क्षमा मागते. मी अशा या न्यूज आपण ऐकत असतो, टी व्हीवर पाहत असतो, तर हे आत्महत्येचे प्रकार सर्रास घडत आहेत. पत्नीला नवऱ्याने काहीतरी बोललं म्हणून आत्महत्या करते. आईने मुलाला म्हटली अभ्यास करत नाही म्हणून त्याने गळफास घेतला. कोणी कुठून उडी मारते, तर कोणाला बिझनेसमध्ये लॉस झाला म्हणून आत्महत्या, कोणाची पत्नी गेली म्हणून आत्महत्या. तर मानसिक स्थिती असेल, आत्महत्या करणं ही साधी गोष्ट नाही आहे. पण आत्महत्या हा विचार येतो त्यावेळेला, त्या क्षणाला त्या माणसाची मानसिकता, दुःख इतकं प्रचंड असेल की तो चांगल्या वाईटाचा विचार करत नसावा आणि आपलं जीवन एका क्षणात संपवून टाकतो. जीवन हे पुन्हा पुन्हा मिळत नसतं आणि हे किती चांगल्या माणसाने सांगितलं तरी जो दुःखात होरपळलेला माणूस असतो तो हे ऐकायला तयार नसतो. पण सर्वात पहिल्यांदा आत्महत्या का करतात आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती काय असावी या गोष्टीचा पहिल्यांदा आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे. कारण आपल्याला वाटतं काय मूर्ख आहे, आत्महत्या केली. बरोबर आहे, आपण मूर्ख म्हणणारच, कारण जीवन हे अनमोल आहे आणि जीवन पुन्हा पुन्हा मिळत नसतं. पण तो व्यक्ती त्या परिस्थितीत इतका गुरफटलेला असतो. आता या स्टोरीमध्ये एक साधी गोष्ट होती की प्रेमविवाह झाला आणि पत्नी त्याच्याबरोबर राहत नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. तर वाद झाले असतील किंवा होत असतील, पण त्या व्यक्तीने हा विचार करायला पाहिजे की आता ही पत्नी जाते तर काय असं कारण आहे की ती सोडून जाते आपल्याला आणि कशाने तिला आनंद वाटेल की
ती तुझ्याबरोबर राहू शकते याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा त्या पत्नीला जर ती चुकीची असेल तर तिनेही हा गोष्ट मनात विचार केली पाहिजे की अरे, आज आपल्या जाण्याने आपला नवरा सुसाईड अटेम्प्ट करतोय, तर आपण त्याला आवडेल असं राहण्याचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे. पण दोघांचे एवढे हेके चालू असतात की कुणीच कुणाचं ऐकत नाही, आणि कोण योग्य आणि कोण अयोग्य याचा न्यायनिवाडा करायला कुणीच नसतं, कारण ही त्या दोघांच्यात युद्ध चालू असतं. आता ही झाली पती पत्नींच्या मनाची स्थिती. आज एखादी आई आपल्या मुलाला म्हणते अभ्यास कर, याला तर नुसतं मोबाईल घेऊन बसायला लागतं. परीक्षा जवळ आले टी व्हीच बघतो, हा खेळायलाच जातो. पण ती आई का सांगत असते? तिला वाटत असतं की ह्या मुलाने चांगला अभ्यास करून चांगलं यश मिळवावं आणि त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं. पण त्या मुलाची तेवढी मानसिक स्थिती किंवा मन परिपक्व नसतं. आई आपल्यालाच बोलते आणि असा हा चुकीचा निर्णय घेतात. किंवा कदाचित आईची बोलण्याची पद्धत चुकीची असेल. तिने त्याला अभ्यास का कर याचं महत्त्व सांगायला पाहिजे आणि ते त्याला पटलं पाहिजे, तरच तो व्यवस्थित अभ्यास करेल. किंवा त्याला जर हे पटत नसेल तर वेगळ्या मार्गाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता तिसरी गोष्ट अशी होते की कधीकधी पैशाचा प्रॉब्लेम होतो, बिझनेसमध्ये लॉस होतो आणि पैशाविना तर जगता येत नाही. मग माणूस त्या चिंतेत गुरफटून जातो आणि त्याला बिझनेसमध्ये लॉस झाला, नोकरी गेली, असं काहीतरी पैशाचा मार्ग, पैशाचा सोर्स हा बंद झाला आहे, आता पुढे कसे होणार या काळजीने तो सुसाईड करतो. पण त्यानेही हा विचार केला पाहिजे की आत्महत्या हा मार्ग नसतो, किंवा आत्महत्या हा मार्ग स्वीकारण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीला युद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीला आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे की अरे, इथे इथं माझा असा लॉस झाला आहे, माझी इथे इथे नोकरी केली आहे, मी इथे नोकरी सोडली आहे, मला मानसिक त्रास होतो आहे, तर त्यावर काहीतरी मार्ग निघू शकतो. पण आपणच स्वतःला मानसिक त्रास करून घ्यायचा आणि इतरांना पण मानसिक त्रास देत सुटायचं, तर यामुळे सोल्युशन व्हायच्याऐवजी मार्ग अजून कठीण होत जातात. कधीकधी असं असतं की काहीतरी आपला स्वार्थ असतो आणि कधीकधी असंही होतं की आपण स्वतः चुकीचं असतो, पण आपल्याला ते ॲक्सेप्ट करायचं नसतं. मग आपण कसं योग्य आहोत याच्यासाठी प्रयत्न करायचे, इतरांना त्रास द्यायचा, आपणही सुखी राहायचं नाही, दुसऱ्यांनाही सुखी राहू द्यायचं नाही, आणि जगता जाता स्वतःही जगायचं नाही आणि दुसऱ्यांनाही जगू द्यायचं नाही. मग अशामध्ये जसं श्रीकृष्णाने पण सांगितलं की महाभारत किंवा ज्या वेळेला ते युद्ध झालं त्यावेळेला शांतिदूत पाठवला होता की युद्ध करायचं नाही म्हणून. तर भगवद्गीतेमध्ये पण हे सर्व आपल्या जीवनाचे जे महत्त्वाचे टप्पे किंवा अक्षरशः आपल्याला जीवनाचा जगण्याचा एक मार्ग सांगितला आहे की सर्वात प्रथम विष्णू म्हणतात की तुमचं जे काय आहे ते तुम्ही पहिले स्वतः ॲक्सेप्ट करा आणि ते तुम्ही स्वीकारा. आणि सर्वात पहिले की कुठलं युद्ध सुरुवात नका करू, त्यासाठी तुम्ही मार्ग निवडा. पण कधीकधी काय होतं की शांतिदूत पाठवलं आणि तर युद्धच पुकारायचं होतं त्यांना, त्यांना शांतीचा मार्ग नको होता. मग अशा वेळेला युद्ध होतं.
आणि मग हे स्वाद, हेच भांडण, युद्ध ते खऱ्या जीवनात आत्महत्या होतात. पण इथं ही सुद्धा एक दुसऱ्या पार्टीने अनावश्यकरित्या युद्ध पुकारल्यामुळे स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष होते. आपल्या आरोग्याची, आपल्या आयुष्याची हलगर्जीपणामुळे मृत्यू होतात. ही देखील एक प्रकारे मला वाटते आत्महत्याच आहे. कारण ही मानसिकरित्या त्या व्यक्तींमध्ये झालेलं युद्ध असते. हे सुद्धा धर्माचं युद्ध असू शकतं. तर सांगायचं असं आहे की प्रत्येक ठिकाणी युद्ध होत असतं किंवा मनामनातले विरोधाभास असतात, मनातले न जुळणारे विचार असतात. खूप सोपं असतं. एक तर सर्वात पहिल्यांदा आपली चूक असेल तर आपण स्वीकारायची असते. दुसरा टप्पा असा असतो की आपल्या जवळच्या किंवा लांबच्या जो कोण व्यक्ती असेल त्याला गुणदोषासकट स्वीकारायचं असतं. पण जर समोरच्या व्यक्तीचं गोष्ट असेल ती चुकीची असेल तर ती स्वीकारून पण काही फायदा नाही ना. मग तुम्ही अधर्मात जातात. तर अशी एक ना अनेक कारणं माणसाला जगताना होतात. पण मला आणि एक सांगायचं आहे की आत्महत्या होते त्यावेळेला आपण एक विचार केला पाहिजे, ज्याला आत्महत्या करायचं आहे त्याने, की पुन्हा आपल्याला आयुष्य मिळणार आहे का. आणि तू स्वतः बुजदिल आहेस, तू ह्या गोष्टीला फेस करू शकत नाही. तू चुकीचा आहेस म्हणून तू फेस नाही करू शकत. पण तू जर निडर असशील, तू खरा असशील तर या गोष्टीला समोरासमोर फेस कर आणि मग बघ जगण्यात काय मजा येते. तू किती फेल्युअर असशील तरी तू यशस्वी होशील. पण तू काहीतरी वेगळ्या आडमाठा किंवा चुकीच्या मार्गाने समोरच्याला हँडल करून तुम्ही दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करून तुमची यशाची मार्ग बघत असाल तर तुम्ही किंवा साक्षात विष्णू देखील तुम्हाला साथ देणार नाहीत. मग तुमच्या या अशा चुकीच्या होणाऱ्या गोष्टींमुळे पूर्ण जे अपराधी नाही आहेत त्यांचे मृत्यू होतात. जसे इथं शांतिदूत पाठवून सुद्धा सर्वच जे युद्धामध्ये उतरणारे होते ते धर्माच्या युद्धामध्ये निरपराधी पण मृत्यू पावले. तसंच खऱ्या जीवनामध्ये काही काही शरीराने मरतात पण म्हणतात आत्मा अमर असतो. पण काही काही जीवनात जगता जगता आपण परफेक्ट, आपण योग्य असून पण या दुसऱ्यांच्या मुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या एका पॉलिटिक्स म्हणा, राजकारण म्हणा, त्यामध्ये होरपळून जातात. कारण त्यांना त्यांचे स्वतःचे स्वार्थ असतात. आणि सर्वसामान्य साधा माणूस असतो तो आपलं मनोगत, आपलं दुःख कुठे मांडू शकत नाही. आणि मग तो अशा द्विधा त्रिधा अशा अनेक मनाच्या विविध स्थितीमध्ये तो तर स्वतः जो चांगला असून सुद्धा कधीच मृत्यू पावलेला असतो. फक्त त्याचं अधर्माशी एक मानसिकरित्या युद्ध चालू असतं. म्हणून मी सांगते की आज आत्महत्या हा विचार येतो त्यावेळेला विविध संस्था आहेत की तुमचं मनोबल ते वाढवू शकतात. तुम्ही खरंच तुम्हाला खूप दुःख कष्ट असेल तर त्यांची मदत घ्या. अशा संस्थांमध्ये भेट द्या. फोनवर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आता ही सुविधा आहे. पण ज्या तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला आहे तर मग का तुम्ही मृत्यू स्वीकारताय. तुम्ही तुमच्या आलेल्या कुठल्याही वाईट गोष्टी असतील त्याच्याशी संघर्ष करू शकताय, त्याच्याशी लढा देऊ शकताय किंवा ती स्वीकारून आपली चूक मान्य करून अगदी सहज सुलभ जीवन जगू शकताय. पण त्याची तुमची स्वतःची तयारी पाहिजे.
कारण तुमचा एक विचार, तुमचा विचार हे तुमचं जीवन बदलवू शकतो. आणि तुम्हाला काय हक्क आहे आत्महत्या करायचा? तुमच्या आईवडिलांनी तुमचं पालनपोषण केलं, तुम्हाला जन्म दिला. मग तुमचं फेल्युअर, तुमचे दुःख, तुमची प्रियसी गेली, तुमचा पैसे गेले, तुमचा मानसन्मान गेला, तुमची पोस्ट गेली, म्हणून एवढं दुःख करण्यात काही अर्थ नाही आहे. तू नाही तो और सही, और नाही तो और सही. एक नोकरी गेली तर दुसरी असू शकते, दुसरी गेली तर तिसरी असू शकते. एक प्रियसी गेली तर तिच्यासाठी जीवन संपवण्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या मुलीशी विवाह करू शकताय. पण आपलं जीवन का संपवायचं? जीवन जगण्याचा प्रयत्न करायला काय हरकत नाही. मी एवढी मोठी नाही आहे, पण मला जे वाटतंय, माझं जीवन आहे, त्यामुळे मला जे वाटतंय ते मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित चुकत असेल तर क्षमा करावी. कुणाच्या मनाशी खेळण्याचा हा प्रयत्न नाही आहे. फक्त मला एकच म्हणायचं की ज्या आईवडिलांनी जन्म दिला आहे, त्या आईवडिलांच्या तुम्ही 7 पिढ्यांचा उद्धार करा असं म्हणू शकत नाही, कारण पिढ्या कोणी पाहिल्या नाही. पण निदान तुमचं आहे जीवन ते जगा, जगून दाखवा, संघर्ष करा. चूक असेल तर स्वीकारा, दुसऱ्याची चूक पण स्वीकारा, पण जीवन संपवू नका. आणि तुम्हाला अगदीच वाटलं की नाही, आता मला कुठलाच मार्ग नाही आहे, सुसाईड, आत्महत्या हाच मला शेवटचा मार्ग आहे. ठीक आहे, मग मनाने एक स्वीकारा की झालं, सुसाईड झालं, मी संपलो, मी मेलो. स्त्री असेल तर मी मेली, संपलं. सर्व माझं कार्य झालं आहे, मी फिनिश आहे. पण आत्महत्या करू नका. आता जे हे माझं शरीर आहे ते मी दुसऱ्यासाठी अर्पण करते आजपासून. माझी आत्महत्या झाली, ॲक्च्युली ती फक्त मनाने तुम्ही केली असं समजा, कारण तुम्हाला तेवढं मानसिक त्रास झाला आहे. पण आता जे काय उरलेलं लाईफ आहे ती मी दुसऱ्यांसाठी जगेल. मी मेलो, मी मेले, मला दुःख होतं, पण आता हे माझं आयुष्य माझं नाही राहिलं. मी आता ते दुसऱ्यासाठी अर्पण करते. मग तुम्ही एखाद्या भक्ती मार्गामध्ये पण जाऊ शकता. तिथे तुम्ही नामस्मरण करून किंवा भक्तिप्रसार करू शकता. किंवा आता किती ताजी उदाहरणं आहेत. आपल्या देशातले खूप असे व्यक्ती आहेत, समाजसेविका आहेत, समाजसेवा करू शकता. किंवा मग अनाथालयात अनाथ मुले आहेत, असे वृद्ध आहेत, अशा संस्थांमध्ये जाऊन तुम्ही त्यांना मदत करू शकता. आणि लोक देखील तुम्हाला, जर खरंच तुम्ही दुसऱ्याची मदत केली तर लोक किंवा जो परमात्मा आहे तो नक्की तुमची काळजी घेईल. पण आत्महत्याच करायची असेल तर खरोखर आत्महत्या करण्यापेक्षा जसं आपण मानसिक पूजा करतो की हां, अरे मला तर फुलं नाही आहेत, तर मनानेच आपण एखादं फूल घेतो आणि ते अर्पण करतो. त्याला मानसिक पूजा म्हणतात. की अरे माझ्याकडे तेल नाही आहे, मी मानसिकरित्या देवा तुझी पूजा करते. मानसपूजा, मी दिवा लावला आहे, मी उदबत्ती ओवाळते, मी फूल वाहते, मी तुला देवा नैवेद्य साखरेचा अर्पण करत आहे, तो स्वीकार कर, माझा नमस्कार स्वीकार कर, अशी ही मानसिक पूजा असते. त्याप्रमाणे एक छोटासा प्रयत्न करा की खूप 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 राग आला की फिनिश, तर असं मानसिकरित्या आत्महत्या केली असं समजा. आणि जे खरोखर तुमचं शरीर आहे, जे परमेश्वराने तुम्हाला दिलं आहे, गिफ्ट दिलं आहे, त्याचा सदुपयोग करून ते दुसऱ्याच्या चांगल्यासाठी किंवा दुसऱ्याला तुम्ही काहीतरी मदत, आनंद देऊ शकाल यासाठी तुमचा देह अर्पण करा. पण आत्महत्या करू नका. जीवन जगा, दुसऱ्याला पण जगू द्या, तुम्ही पण जगा. थँक्यू.